हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज, आज आपण आलेलो आहे नागपूर इथल्या दीक्षाभूमीमध्ये. तर आपण नागपूर इथल्या 5 महत्त्वाच्या बुद्ध प्लेसेसला भेट देणार आहोत. तर पहिले आपण सुरुवात गाईज दीक्षाभूमीतून करूया. तर चला आपण आज जाऊया. तर गाईज, दीक्षाभूमी असे प्लेसेस आहे जिथे खूप मोठी धम्मक्रांती झालेली, समतेचा आणि मानवतेचा हा बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत इथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. आपल्यासोबत इथे या महिला पोलीस कॉन्स्टेबल मॅडम आहेत. आपण यांच्यासोबत जाणून घेऊया दीक्षाभूमीविषयी. इथलं महत्व काय दीक्षाभूमी? इथे 1956ला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली, म्हणजे घेतली स्वतः. भदंत चंद्रमणी भंतेजी यांच्या हाताने. नंतर त्यांनी बाकी लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि इथे जे सेंटरमध्ये दिसते आपल्याला, तिथे बाबासाहेबांच्या अस्थी आहे. त्या 2001ला इथे स्थायिक झालेल्या आहेत. त्यामुळे याला म्हणजे आपण दीक्षाभूमी म्हटल्या जाते, कारण हे स्तूप आहे, दीक्षाभूमी स्तूप. इथे दीक्षा दिली त्यामुळे दीक्षाभूमी हे नाव पडलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी खूप काही असं कार्य केलं, त्यामुळे लोक आपल्या अस्थी आहे त्याचं दर्शन करायला येतात, भाविक होऊन येतात दर्शनाला. आणि दर्शन करून कोणी मेडिटेशन करतात आणि जातात. मग तुम्ही किती वर्षापासून इथे? मला आता 19 वर्ष झाली. इथे दीक्षाभूमीला ड्युटी करता? हा, तुम्हाला कसं वाटतं इथे ड्युटी करताना? मला खूप छान वाटते, मनाला एकदम समाधान वाटते. हा, मी तर माझं एक नशीब समजते की मला या ठिकाणी ड्युटी मिळाली. तर गाईज, तुम्ही बघू शकतात माता रमाई यांची मूर्ती, आणि त्याच्यासोबत रामजी बाबा आणि भीमाई यांचंही चित्र. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग, हे शाहू महाराजांसोबत सभा असो किंवा बाबासाहेब आंबेडकर यांची भीमे कोरेगाव विजयस्तंभाला भेट, तर हे तुम्ही बघू शकता. तर गाईज, आपण खूप सारे बाबासाहेबांचे फोटोज असल्यामुळे हे तुम्हाला स्लोमध्ये दाखवता येणार नाही. तर तुम्ही दीक्षाभूमीला गेल्यावर नक्की इथे भेट दिल्यावर हे प्रसंग आणि बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वाचे काही क्षण हे आपल्याला त्यांच्यासोबत जोडतात, हे बघायला नक्की विसरू नका. नक्की बघा. हे बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धम्माची दीक्षा घेतानाचे काही चित्रे आपल्याला बघायला मिळतात. हे बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिनाचे हे सम्राट अशोक यांचा इथे स्टॅच्यू आहे. हे बोधी वृक्ष तुम्ही बघू शकतात. हे चैत्यभूमीच्या बाहेरच्या परिसरात आहे. तर गाईज, आपण दीक्षाभूमीतील भिकू संघासोबत सुद्धा संवाद साधूया. तर बनती, आपण बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला ज्यावेळेस बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, तर किती अनुयायी होते त्यांच्यासोबत त्यावेळेस? 5 लाख अनुयायी होती का? तर तुम्हाला काय वाटतं, आता भारतभर किती प्रसार झाला असेल बौद्ध धर्माचा? आता किती अनुयायी असेल? तुला माहित आता अंदाजे, तुझं युट्यूबर आहे, तुम्हाला सर्वे करायला पाहिजे. हो, पण बौद्ध धर्म पोचतोय.
तुला काय वाटते जगामध्ये बौद्ध धर्म पोचतो का? हो पोचतोय, मला तर वाटतंय. पोचतो ना. लंडन, जर्मनी, अमेरिका जे शिकलेले राष्ट्र आहे ना तिथं लवकर पोचते. बरोबर कारण हा धम्म जो आहे विज्ञान आहे ना, बरोबर. असा तसा नाही, विज्ञान आहे. म्हणजे दीक्षाभूमीत लाखो अन्यायांनी दीक्षा घेतली. अजूनही भरपूर लोक इथे दीक्षा घेण्यासाठी येतात, तर त्यांना तुम्ही काय सांगता मी काही नाही सांगत. की बुद्धांच्या मार्गावर चालणं? पहा, इथं जे लोक येतात ना त्याला आम्ही पंचशील देतो. त्या माणसाचा चेहरा पाहून, त्या माणसाची गरज पाहून, त्याच्या घरची त्याची परिस्थिती पाहून त्याच्यावर आम्ही बुद्धाचे बाबासाहेबांचे उपदेश देतो. जे जे बाबासाहेबांना सांगितलं, जे जे बुद्धानं सांगितलं त्यांच्या गरजेनुसार त्याला सांगतो. जर कोणी दारू पिणारा दिसला, असं वाटलं की हा दारू पिते चेहऱ्यावर, तर त्याला दारू बद्दल सांगायचं, त्याचे दुष्परिणाम सांगायचे. लहान लहान पोरं आले आईसोबत बाबासोबत, तर हे पोरं कसे उच्च शिक्षित होतील, त्यांना शिक्षणाची वळण कशी लागेल, त्यांना अभ्यास करण्याची आवड कशी होईल, हे त्यांना आम्ही सांगतो. आणि बाबासाहेबांना बुद्ध धर्म घेतला तर 4 पोरं मेले, रमाई मेले, बाबासाहेबही लवकर मरण पावले. तर याचं प्रमुख कारण हिंदू धर्म तर खराब होत असतो, पण बाबासाहेबांना पुस्तक लिहिलं बुद्धा एंड हिज धम्म. त्याच्या पहिल्या पानावर प्रस्तावनामध्ये बाबासाहेब लिहितात की विज्ञाननिष्ठ समाजाला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, नाहीतर हा समाज नष्ट होईल. आधुनिक जगाला जिवंत राहायचे असेल, स्वतःला वाचवायचे असेल तर धम्माची काल करा. एवढी मोठी गोष्ट आहे. धम्माशिवाय जगाचा नाश होईल या गोष्टी बाबासाहेबाला पटल्या. 35 वर्ष अभ्यास केला तेव्हा जाऊन पटल्या, नाही का? म्हणून इकडे 4 पोरं मरत आहे, पत्नी मरत आहे, नाही का? एवढं दुःख सहन करत आहे, तरी बाबासाहेब शेवटी बुद्ध धर्माचा आहे तर दीक्षा देऊन जातात. बाबासाहेबांनी भरपूर धर्मांचा अभ्यास केला, नंतर त्यांना वाटलं की भारतीयातलाच मूळ धर्म बौद्ध हा स्वीकारावा. मी सांगितलं ना कारण काय, आता सांगितलं डबल कशा सांगायचं. तर मी असं ऐकलंय की रमाई होत्या ना, त्यांची अशी इच्छा होती की त्यांना पंढरीला जायचं होतं, पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं मी तुझ्यासाठी अशी पंढरी निर्माण करेन की तिथे सर्वांना समानतेची वागणूक असेल, तर ती हीच पंढरी बोलावं. हो मित्रा, हे दीक्षा भूमी आहे ना, हेच पंढरपूर आहे. हे पहिला पंढरपूर आहे आणि चंद्रपूर इथून 150 किलोमीटर दूर आहे ना, तिथे बी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली 16 ऑक्टोबरला 56. बरोबर, ते बी पंढरपूरच आहे. तर आपले बी पंढरपूर झाले, कम से कम नागपूर, चंद्रपूर, मुंबई, चैत्यभूमी, महू, नाही का, हे आपले तीर्थस्थान हे आपले पंढरपूर 4 धाम. आता सगळीकडे रमाचे पुतळे लागलेले आहे, नाही का? लोक जातात आणि रमालाच वंदन करतात. दीक्षाच्या आतमध्ये बी रमाचा पुतळा लागलेला आहे की नाही, आपल्या रमाईचा. बरोबर, असं आहे ना, वेगळे लागलेले. थँक्यू, तुम्ही छान माहिती दिली आम्हाला. सिंपल सी माहिती आहे मित्र. धन्यवाद. काही माहिती तर गाईस, तुम्हाला नागपूरमधील अशा ठिकाणी नेणार आहे जिथे बाबासाहेब आंबेडकर यांची महत्त्वाची एक मीटिंग झाली होती. तर गाईज, हे ठिकाण आहे नागपूर येथील सीताबर्डीमधील आनंदनगर येथील हे विहार. गाईज, इथेच 14 ऑक्टोंबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर 13 ऑक्टोंबर रोजी बाबासाहेबांची त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत एक महत्त्वाची बैठक झाली होती. ती याच भवनामध्ये झाली होती, याच विहारात झाली होती. तर तुम्ही बघू शकता हे ते विहार आहे.
जिथे बाबासाहेब आंबेडकर यांची 13 ऑक्टोंबर 1956 रोजी महत्त्वाची मीटिंग पार पडण्यात आली होती. तर गाईज या विहाराच्या समोरची वास्तू ही बिल्डिंग तुम्ही बघू शकतात. तर दीक्षा घेण्याआधी बाबासाहेब आंबेडकर या बिल्डिंगमध्ये निवासाला थांबले होते. तुम्ही बघू शकतात हेच ते निवास होते. तिथे बाबासाहेब आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत राहिले होते. तर गाईज धम्मचक्र परिवर्तन या दिवशी सुद्धा इथे लाखो अनुयायी येत असतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की या दीक्षाभूमी नक्की बघायला या. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचे प्लेसेस करणार आहोत. तर तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.